हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. आज जो मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे स्वमत आणि स्थूल वाचन. जे आपण स्वमत आहे, स्वमतचा प्रश्न 3 मार्काचा आणि स्थूल वाचन जे तुम्हाला 6 मार्काचं आहे, ते कसं लिहायचं आणि काय काय करायचं आहे ते आपण आजच्या क्लासमध्ये डिस्कस करणार आहोत. पण याआधी जे पण चॅनलला नवीन आहेत, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझं नाव आहे फरहीन शेख. ओके, आणि आज आपण पाहणार आहोत स्वमत म्हणजे जो पर्सनल रिस्पॉन्स वाला जो तुमचा क्वेश्चन असतो 3 मार्काचा आणि स्थूल वाचन 6 मार्काचं, पण रॅपिड रीडिंग म्हणू त्याला. तर ते आज आपण पाहूयात की कसं आपल्याला करायचं आहे. ओके, तो स्वमत पहले हम देखते हैं. मराठीच्या पेपर मध्ये स्वमत हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. ओके, बहुत इंपॉर्टेंट ऐसा क्वेश्चन है इसमें. ओके, यहाँ पे थोड़ा सा बच्चों की गडबड होती है, कारण इथं पाठांतरापेक्षा तुमच्या स्वतःच्या विचारांना जास्त महत्व आहे. म्हणजे नावच आहे ना स्वमत म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स. ओके, हमें मतलब कितना इसमें से आकलन हुआ है. ओके, मग 10वीच्या बोर्ड परीक्षेत सहसा हा प्रश्न 3 गुणांसाठी विचारला जातो. आणि उत्तम स्वमत आपण कसं लिहू शकतो, अच्छे से अच्छा हम स्वमत या तो पर्सनल रिस्पॉन्स वाला क्वेश्चन हम कैसे कर सकते हैं, ये अभी देखते हैं. स्वमत लेखनाची रचना किंवा स्ट्रक्चर ओके कसं असावं, तर 8 ते 10 लाइन. ओके, 2 ते 3 परिच्छेद. ओके, 8 से 10 लाइन में आपको स्वमत लिखना है, 3 पैसेज में हमें स्वमत लिखना है. तो शुरुआत हम कैसे करेंगे, उत्तराची सुरुवात, थोडीशी प्रस्तावना. ओके, थोड़ा सा इंट्रोडक्शन दो टॉपिक के बारे में आणि थेट जो भी क्वेश्चन पूछा है या तो जो भी विषय है त्याला धरून प्रश्नात विचारलेल्या पूर्ण संकल्पनांचा अर्थ एका वाक्यात स्पष्ट करा. ओके, पहले पैराग्राफ में हमारा थोड़ा सा इंट्रोडक्शन आएगा और जो भी क्वेश्चन पूछा है ना उसका थोड़ा सा मीनिंग आप लिख लो. सेकंड पैराग्राफ यानी मध्य आपण बॉडी म्हणू, इथं तुमचे मुख्य विचार मांडा. ओके, जो पण तुमचे मुख्य विचार आहे ते मांडा. तुम्हाला दिलेल्या विषयाबद्दल काय वाटतं ओके ते पटवून व्यवस्थित द्या आणि एखादे छोटे उदाहरण किंवा अनुभव यामध्ये तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. ओके, नंतर शेवट जर आपण पाहिला तर त्यामध्ये तुमच्या विचाराचा सकारात्मक समारोपण करा, म्हणजे पॉजिटिव इसमें हमें चीजें आना चाहिए. तो इस टाइप में 3 पैसेज में हमें अच्छे से स्वमत लिखना है. एक बार शुरुआत में हमें थोड़ा सा टॉपिक का मतलब इंट्रोडक्शन और जो भी टॉपिक दिया है या तो जो भी विषय है उसका मीनिंग. ओके, फिर नंतर सेकंड मला असं वाटतं, असं करून तुम्हाला त्या क्वेश्चनचं आन्सर हे लिहायचं आहे. नेक्स्ट, आता प्रभावी गुणांसाठी तुम्ही काय करणार, तर स्वतःची भाषा वापरा. ओके, पहले हमें खुद की लैंग्वेज यूज करना है. पुस्तकातील वाक्य जशीच्या तशी उतरू नका. जो भी रायटर ने लिखा है वैसे के वैसे आप लिखो मत. ओके, मला असं वाटतं किंवा माझं मत असं आहे, अशा शब्दांनी तुम्ही स्वमतची सुरुवात करा. सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे तुमचे विचार नेहमी विधायक किंवा सकारात्मक असावे. ओके, पॉझिटिव्ह हमें यहाँ पे आंसर में दिखना चाहिए. किंवा नंतर तुम्ही काही सुविचार टाकू शकता, म्हणी टाकू शकता. ओके, जो पण विषय आहे विषयाला साजेसं असं तुम्ही सुविचार किंवा म्हण त्यामध्ये टाकू शकता, जेणेकरून परीक्षक जो आहे तो पेपर चेक करने वाला जो है वो थोड़ा सा प्रभावित हो सके. शुद्ध लेखन में काना, मात्रा, उकार, वेलांटी ओके ये सब देखना है. ओके, ऐसे चुका आपल्याला अवॉइड करायच्या आहे आणि वाक्य छोटी छोटी लिहा, अर्थपूर्ण लिहा, तर स्वमत एकदम तुमचा अट्रॅक्टिव्ह होईल. तर आता हे एक उदाहरण आहे पहा स्वमतचं. एक झाडे आपली मित्र आहेत या विधानावर तुमचं मत मांडा. 2 स्वमत आएंगे हमें. एक तो आसान होता है, दूसरा स्वमत थोड़ा सा म्हणजे बाहेरचं एक क्वेश्चन येतं, तो वो थोड़ा सा आपको तैयारी रख के जाना है. ओके, आता झाडे आपली मित्र यावर विधान स्पष्ट करा, म्हणजे अशा टाइपनं एक स्वमत तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. ओके, अभी नेक्स्ट हम देखते हैं याची गुण विभागणी जी होते, इसकी मार्किंग कैसी होती है. तर 1 गुण असतो तुम्हाला विषयाची समज आणि मांडणी. आपको जो सब्जेक्ट है या तो जो टॉपिक है कितना समझ में आया है, इसके लिए 1 मार्क होता है. स्वतःच्या विचारांची अभिव्यक्ती, आपने उसमें आपकी कितनी सोच डाली है या तो कितना आपने अभिव्यक्त किया है, व्यक्त केलेला आहे, त्याच्यासाठी 1 गुण आहे. आणि जो 1 गुण तुमचा आहे भाषेचा योग्य वापर आणि अचूक लिहिणं. ओके, कि आपने लैंग्वेज उसमें कैसे यूज की और कैसा लिखा है. तो ये हो गया स्वमत 3 मार्क का. अब हम देखते हैं स्थूल वाचन. इसको हम रैपिड रीडिंग कहेंगे. आपको स्थूल वाचन के 4 टॉपिक है, तो अभी आप बस 3 भी अच्छे से परफेक्ट करोगे तो भी चलेगा. एक टॉपिक आप स्किप करो जो भी आपको हार्ड लग रहा है, लेकिन व्युत्पत्ति कोश आपको कंपल्सरी करना है. वो क्वेश्चन आसान होता है और लिखने में अच्छा रहेगा और मार्क म्हणजे स्कोरिंग साठी चांगलं असेल व्युत्पत्ति कोश, त्यामुळे ते स्किप करू नका. नेक्स्ट, तर 10वीच्या मराठीच्या अभ्यासक्रमात स्थूल वाचन म्हणजे रॅपिड रीडिंग हा विभाग अत्यंत इम्पॉर्टंट आणि स्कोरिंग वाला आहे पहा. बोर्डाच्या परीक्षेत या विभागावर 6 गुण
ओके, 6 गुणांचे प्रश्न असतात, म्हणजे 3-3 गुणांचे 2 प्रश्न असतात. तर स्थूल वाचनची उत्तरं लिहिताना आपण काय काय गोष्टी लक्षात केल्या पाहिजे ते आपण थोडक्यात पाहूयात आता. ओके, तर उत्तराची मांडणी कशी पाहिजे, जो स्थूल वाचन आहे ते आपण कसं लिहिलं पाहिजे. तर स्थूल वाचनचे उत्तर पाठांतरापेक्षा आकलनावर आधारित आहे. उत्तर लिहिताना 3 भागामध्ये विभागणी करा. ओके, जो स्थूल वाचन हम लिख रहे हैं ना, आपको कितना वो टॉपिक या तो वो पार्ट, ते पार्ट तुम्हाला केवढं समजलंय त्याच्यावर ते डिपेंड राहील. आता त्यामध्ये कसं लिहिणार, प्रस्तावना, इंट्रोडक्शन, उत्तरास सुरुवातीला पाठाचं नाव आणि लेखकाचं नाव आवर्जून लिहा. ओके, आपको वो पाठ, जो पण पाठ आहे त्याचं नाव लिहा आणि लेखकाचं नाव लिहा. त्या पाठाचा मुख्य विषय काय आहे हे एका ओळीत सांगा, जैसे सेम हमने स्वमत में किया. ओके, सेम उसमें जो क्वेश्चन है या तो जो भी म्हणजे जो पण तो पार्ट आहे त्यामध्ये नेमकं काय आहे तो एका लाईन मध्ये लिहा. उदाहरण जसं की आता डॉक्टर विजय पांढीर पांडे यांचे लिखित एक व्युत्पत्ती कोश या पाठामध्ये एक शब्दांच्या मुळांचा शोध ही प्रक्रिया स्पष्ट केली, असं एका वाक्यात तुम्ही म्हणजे विषय लिहू शकता. मुख्य मजकूर म्हणजे त्यामध्ये आपण प्रश्नात जे विचारले आहे त्याचं सविस्तर स्पष्टीकरण द्या. जो पण क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे वो डिटेल में फिर हमें वहां पे लिखना जरूरी है. आणि पाठ्यपुस्तकातील महत्वाचे शब्द असतील किंवा संकल्पना असतील ते तुमच्या भाषेत लिहा, तुमच्या उत्तरामध्ये लिहा. मग नंतर निष्कर्ष म्हणजे शेवटी आपल्याला काय लिहायचं आहे स्थूल वाचन में 1-2 ओळीत तुम्हाला त्या उत्तराचा पूर्ण एक सारांश लिहा की यातून काय म्हणजे तुम्हाला व्यक्त करायचं आहे, किंवा काही संदेश असेल किंवा संदेश असतोच समजा, मग तो संदेश थोडंसं लिहा, तर ते पण अजून म्हणजे अट्रॅक्टिव्ह असं तुमचं उत्तर होईल. आता अभ्यासासाठी काय टिप्स आहेत पाठाच्या, तर स्थूल वाचनचे पाठ पहा मोठे असतात, खूप मोठे मोठे असे ब्रीफ धडे आहेत ते, त्यामुळे किमान 2-3 वेळा लक्षपूर्वक वाचा. अभी भी मतलब 4 ही है ना आपको, तो 3 ही करो, मैं तो बोल रही हूँ. तर 2-3 वेळेस चांगलं लक्षपूर्वक वाचा, त्यामुळं तुम्हाला पाठाचा प्रवाह समजेल की पाठ हा नेमका कसला आहे किंवा काय आहे या पाठामध्ये. मग मुद्देसूद लेखन उत्तर म्हणजे परिच्छेदात लिहिण्यापेक्षा शक्य असल्यास मुद्दे या तो बुलेट पॉइंट में आप लिखो. स्थूल वाचन थोड़ा सा बुलेट पॉइंट में लिखने की कोशिश करो. यामुळे काय होतं, ते उत्तर वाचायला सोपं जातं की असं पॉइंट आहेत म्हणून. ओके, आता तर टिपा लिहा येतं पहा, होमी बाबाची टिपा लिहा असं एक प्रश्न येतो होमी बाबावर. तर स्थूल वाचनात टिपा लिहा प्रश्न नक्कीच येतो. यासाठी पाठातील महत्वाच्या व्यक्ती जे पण आहे, आता होमी बाबामध्ये जे पण महत्वाचा व्यक्ती आहे तो, संकल्पना आणि काही छोट्या घटना घडल्या असतील तर त्याच्यावर एक टिप्पणी. ओके, असं तुम्ही एक तयार करून ठेवा. शॉर्ट नोट असं हमखास एक स्थूल वाचन मध्ये येतं, तर ते थोडंसं आपल्याला करायचं आहे. मग स्वमताचा वापर, काही प्रश्न, ओके, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये पण स्वमतच मांडायचं आहे ना स्थूल वाचन मध्ये, तर काही प्रश्न तुमच्या विचारावर आधारित असतात. ओके, कुछ क्वेश्चन असे म्हणजे एखादा क्वेश्चन असा चांगला असतो आणि एखादा क्वेश्चन म्हणजे तुमचं मत मांडा, तुम्हाला काय वाटतं ते लिहा असं असतं. तिथे पाठाचा संदर्भ घेऊन तुमचं मत स्पष्ट करा आणि शुद्ध भाषेत, ओके, असं छान सिंपल अशी साधी सोपी भाषा वापरून तुम्ही त्याचं उत्तर हे लिहू शकता. ओके, एक प्रश्न तुम्हाला तसा येईल की तुमचं यावर विचार काय असा. आता यामध्ये 3 गुणांचं गणित, जे म्हणजे 6 गुणांचा प्रश्न प्रकार म्हणून 3 प्रश्न दिले जातात, त्यापैकी तुम्हाला 2 सोडवायचं. तर यासाठी तुम्हाला 15 ते 20 मिनिटाचं हे स्वमत असलं पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही स्वमत आणि स्थूल वाचनची जर प्रॅक्टिस करताल तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये आउट ऑफ मार्क भेटतील. तर भेटूयात असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.